नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. कल्पना करा, उद्या सकाळी उठलात आणि तुमचा आवडता गरमागरम चहा समोर असतानाही तुम्ही तो प्यायलाच नाही. पहिला दिवस, दुसरा दिवस आणि असे करत करत पूर्ण 30 दिवस चहा बंद केला. मग शरीरात काय होईल? डोकेदुखी, अस्वस्थता, झोपेचा त्रास, की उलट वजन कमी होईल, ऊर्जा वाढेल, त्वचा चमकेल? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 30 दिवस चहा बंद केल्यावर शरीरात नेमके कोणते फायदे आणि तोटे होतात. आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, चहा पूर्ण बंद करावा का, की मर्यादित प्रमाणात पिणेच योग्य आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भारतातील करोडो लोकांचा दिवस चहाने सुरू होतो. काही लोक दिवसातून 2 कप चहा पितात, तर काही जण 5 ते 6 कप चहा सहज संपवतात. चहा फक्त पेय नाही, तो सवय आहे, भावना आहे आणि अनेकांसाठी ऊर्जा देणारा साथीदार आहे. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, जर 1 महिना चहा पूर्णपणे बंद केला तर काय होईल? शरीर आनंदी होईल की त्रासेल? चला जाणून घेऊया. डे 1 ते डे 3 सर्वात आधी शरीराला जाणवणारा बदल म्हणजे कॅफीनची कमतरता. चहामध्ये कॅफीन असते. आपले शरीर रोज त्याची सवय करून घेत असते. अचानक चहा बंद केल्यावर शरीराला धक्का बसतो. यामुळे डोकेदुखी, थकवा, आळस, चिडचिड, लक्ष केंद्रित न होणे अशा समस्या काही दिवस जाणवू शकतात. हे अगदी सामान्य आहे, कारण शरीर नवीन परिस्थितीशी जुळवून घेत असते. डे 4 टू डे 7 पहिला आठवडा संपत येईपर्यंत कॅफीनची सवय हळूहळू कमी होऊ लागते. आता शरीर स्वतःची नैसर्गिक ऊर्जा निर्माण करू लागते. काही लोकांना आश्चर्य वाटते की सकाळी चहा न पिता देखील ताजेतवाने वाटू लागते. जरी सुरुवातीचे काही दिवस कठीण गेले असले तरी शरीर आता बदल स्वीकारत असते. बेनिफिट नंबर 1, झोप सुधारते. अनेकांना रात्री झोप न लागण्याचं एक कारण म्हणजे जास्त कॅफीन, विशेषतः संध्याकाळी किंवा रात्री घेतलेला चहा. 30 दिवस चहा बंद केल्यावर झोप लवकर येऊ शकते, झोप अधिक गाढ होऊ शकते आणि सकाळी फ्रेश वाटू शकते. जे लोक झोपेच्या समस्येने त्रस्त असतात त्यांना हा फायदा विशेषतः जाणवतो. बेनिफिट नंबर 2, अँक्झायटी कमी होऊ शकते. काही लोक कॅफीनसाठी संवेदनशील असतात. अशा लोकांमध्ये हृदयाचे ठोके वाढणे, अस्वस्थता, घाबरल्यासारखे वाटणे या गोष्टी दिसू शकतात. चहा कमी केल्यावर किंवा बंद केल्यावर मन अधिक शांत वाटू शकते. तणाव हाताळणे सोपे वाटू शकते. बेनिफिट नंबर 3, पचन सुधारू शकते. रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय अनेकांना असते. यामुळे काही लोकांना ॲसिडिटी, जळजळ, गॅसेस अशा समस्या निर्माण होतात. 30 दिवस चहा बंद केल्यावर पोट अधिक आरामदायी वाटू शकते. पचनक्रिया सुधारू शकते. बेनिफिट नंबर 4, दातांवरील डाग कमी होऊ शकतात. चहा सतत पिण्यामुळे दातांवर पिवळसर डाग पडू शकतात. 1 महिना चहा बंद केल्यावर दातांवरील नवीन डाग पडणे कमी होते. हसताना आत्मविश्वास वाढू शकतो.
बेनिफिट नंबर 5, त्वचेमध्ये सुधारणा. अनेक लोक सांगतात की चहा कमी केल्यानंतर ते अधिक पाणी पिऊ लागतात. पाण्याचे प्रमाण वाढल्याने त्वचा अधिक हायड्रेट राहते. चेहऱ्यावर तजेला दिसू शकतो. बेनिफिट नंबर 6, वजन नियंत्रणास मदत. अनेक जण चहासोबत बिस्किट, खारी, नमकीन घेत असतात. दिवसातून अनेक वेळा हे खाल्ल्यामुळे अतिरिक्त कॅलरीज शरीरात जातात. चहा बंद झाल्यावर हे स्नॅक्स देखील कमी होतात. त्यामुळे वजन नियंत्रणास मदत होऊ शकते. काही लोकांना ऊर्जा कमी झाल्यासारखी वाटू शकते, विशेषतः ज्या लोकांना दिवसातून अनेक वेळा चहा पिण्याची सवय असते. मात्र हा परिणाम कायमचा नसतो. शरीर काही दिवसात जुळवून घेते. पॉसिबल ड्रॉबॅक नंबर 2, सामाजिक सवयी बदलतात. ऑफिसमध्ये, मित्रांमध्ये, कुटुंबात चहा हा संवादाचा भाग असतो. चहा बंद केल्यावर सुरुवातीला काहीतरी मिस केल्यासारखे वाटू शकते. व्हॉट हॅपन्स आफ्टर 30 डेज? 30 दिवस पूर्ण झाल्यानंतर बहुतेक लोकांना जाणवते की त्यांची ऊर्जा आता अधिक नैसर्गिक आहे. झोप सुधारली आहे, पचन सुधारले आहे, चहाची क्रेविंग मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना चहा पिणे आवश्यक वाटत नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, चहा पूर्णपणे बंद करावा का? उत्तर आहे गरजेचे नाही. जर तुम्ही दिवसातून 1 किंवा 2 कप चहा घेत असाल आणि तुम्हाला कोणताही त्रास होत नसेल, तर मर्यादित प्रमाणातील चहा सुरक्षित मानला जातो. परंतु जर तुम्हाला झोपेचा त्रास, ॲसिडिटी, चिंता, हृदयाचे ठोके वाढणे अशा समस्या असतील, तर काही दिवस चहा कमी करून पाहणे फायदेशीर ठरू शकते. तर मित्रांनो, 30 दिवस चहा बंद केल्यावर शरीरात काही तात्पुरते त्रास होऊ शकतात, पण त्याचबरोबर झोप सुधारू शकते, पचन सुधारू शकते, तणाव कमी होऊ शकतो आणि नैसर्गिक ऊर्जा वाढू शकते. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, म्हणून आपल्या शरीराचे संकेत ऐका आणि कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी योग्य सल्ला घ्या. तुम्ही कधी चहा बंद करून पाहिला आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.